वर्धा जिले में आगामी समय में मतदाता सूची के विशेष गहन पुनरीक्षण अभियान की तैयारी शुरू हो गई है। इस अभियान के तहत मतदाताओं के नामों का पुराने रिकॉर्ड से मिलान किया जाएगा। निर्वाचन विभाग के अनुसार जिन लोगों की उम्र 18 वर्ष पूरी हो चुकी है, उन्हें अपने परिवार के ऐसे सदस्यों को जोड़ना होगा जिनका नाम वर्ष 2002 की मतदाता सूची में दर्ज है। जिनका नाम 2002 की सूची में नहीं मिलेगा या जो आवश्यक दस्तावेज प्रस्तुत नहीं कर पाएंगे, उनके नाम मतदाता सूची से हटाए जा सकते हैं। इस प्रक्रिया में विशेष रूप से विवाह के बाद दूसरे स्थान पर रहने वाली महिलाओं को अपने मायके की मतदाता सूची की जानकारी और दस्तावेज संभल कर रखने की सलाह दी गई है। उन्हें माता पिता या दादा दादी के नाम वर्ष 2002 की मतदाता सूची में खोजने होंगे। मतदाताओं को गांव, शहर, तहसील, जिला, विधानसभा क्षेत्र, मतदाता क्रमांक और 2002 की सूची के भाग क्रमांक जैसी जानकारी एकत्रित करनी होगी। जानकारी के अनुसार वर्धा जिले में वर्ष 2002 की मतदाता सूची में कुल 8,15,685 मतदाता दर्ज थे। अब जिले के 1,342 केंद्रों पर यह विशेष अभियान चलाया जाएगा। निर्वाचन अधिकारी अनिल गावित ने बताया कि मतदाता आधिकारिक वेबसाइट पर जाकर इलेक्टोरल रोल में अपना और अपने रिश्तेदारों का नाम जांच सकते हैं। साथ ही गणना फॉर्म भरने के लिए बूथ लेवल ऑफिसर यानी BLO से भी संपर्क कर सकते हैं। उन्होंने यह भी बताया कि जिन मतदाताओं की जानकारी पुराने रिकॉर्ड से मेल नहीं खाएगी, उन्हें मतदाता नोंदनी अधिकारी की ओर से नोटिस जारी किया जाएगा। नोटिस मिलने के बाद संबंधित मतदाताओं को अपने दस्तावेज जमा करना अनिवार्य होगा। महाराष्ट्र T24 के लिए संतोष देशमुख, वर्धा। त्याच्यात आपण काय केलं की BLO कडे 2002च्या याद्या हार्ड कॉपी आणि जुलै 25ची मतदार यादी याची पण कॉपी या ठिकाणी सगळ्या BLOंना दिल्या आणि त्यांच्याकडनं त्या मतदार यादीवरती 2025च्या यादीवरती 2002च्या यादीचे अनुक्रमांक त्या ठिकाणी त्या मतदाराच्या पुढे आपण नमूद करून घेतले। याला फिजिकल ॲक्टिव्हिटी आपण केली। आता हे करत असताना काय झालं की 2002ची यादी जी होती ती आडनावाप्रमाणे आहे आणि आत्ताची यादी आहे ती हॅपिगर मॅनर आहे। तर त्याच्यामुळे मग त्यांनी 2002च्या यादीत जे मतदार आहेत ते पूर्णतः शोधून काढले। म्हणजे 70% असे लोक आहेत की जे 2002च्या यादीमधले आत्ताच्या यादीमध्ये पण उपलब्ध आहेत। हा पहिला। आता हे जे 2002च्या यादीतले मतदार आहेत त्यांचं जे मॅपिंग आपण फिजिकली केलं। आता जे BLO ॲपद्वारे ऑनलाईन पण आपण करून घेतो, तो आजचा फिगर आहे 50.44 ऑनलाईन पद्धतीचं BLO मॅपिंगमध्ये। आता मॅपिंगचे दोन प्रकार याच्यामध्ये आहे। एक आहे पर्सन टू पर्सन मॅपिंग आणि दुसरा आहे प्रोजेनी मॅपिंग। पर्सन टू पर्सन मॅपिंग म्हणजे जे 2002च्या यादीतले मतदार होते आणि ते 2025च्या यादीमधले पण आहे, दॅट इज कॉल्ड पर्सन टू पर्सन मॅपिंग। आता दुसरं जे मॅपिंग आहे ते 2002च्या यादीमध्ये त्याचे आई बाबा, पण आता मुलगा 18 वर्ष झाल्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन झालं ते आताच्या याच्यात, ते दॅट इज प्रोजेनी मॅपिंग। म्हणजे त्याच्या आई बाबाचं नाव 2002च्या यादीमध्ये आहे, ते 2025च्या यादीमध्ये आपण मॅप करून घेत आहे। मॅपिंगमध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी, एक विधानसभा क्रमांक जो जुना 2002च्या, त्याच्यानंतर मतदान केंद्र क्रमांक आणि मतदार यादी भागातला सिरियल नंबर, जे आईवडिलाचा असेल तो मुलगा मॅप। आता याच्यानंतर त्यांना द्यायचं काय, फिलअप करणे, त्याच्यानंतर डिस्टॅच करणे, त्याला होईल या पद्धतीचं एक गाव पातळीवरचं पण थोडंसं एक नियोजन राहील। आता यामध्ये हे त्यांना मतदारांना त्रास होऊ नये किंवा त्यांना आपला डेटा रेडीली अवेलेबल व्हावा यासाठी आपलं मॅपिंग आहे। दुसरी गोष्ट, तो फॉर्म प्रॉपरली BLO भरणार नाही तर तो पूर्णतः वोटर्सने भरला पाहिजे, अशा स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स आहेत। म्हणजे BLO त्याला सहाय्य करणार नाही तर वोटर्स स्वतःहून भरून देतील हा फॉर्म। आता हा भरत असताना डेटा मात्र BLO उपलब्ध करू शकेल किंवा त्या मतदान केंद्रावरती एक मतदार सहायता केंद्र स्थापन केलं जाईल आणि त्याच्या माध्यमातून त्यांना हा डेटा उपलब्ध करून दिला जाईल। हे करत असताना ज्या गावामध्ये ॲबसेंट, शिफ्टेड, डेड जर याद्या असतील तर त्या याद्या त्या ग्रामपंचायतीवरती प्रसिद्ध केल्या जाईल। BLOंना पण त्याची कॉपी दिली जाईल BLOंना, आणि त्या याद्या आपल्याला आपल्या कस्टडीत पण त्या ठिकाणी राहतील पाहिजे। आधार त्यांच्याकडे असेल, आधार याच्यामध्ये समाविष्ट नाही आहे। हां, जन्माचा दाखला नाही, आधार याच्यामध्ये समाविष्ट नाही आहे। आधार चालणार नाही। कोणते डॉक्युमेंट मॅन्डेटरी नाही, मॅन्डेटरी नाही, देऊ शकतो पण मॅन्डेटरी नाही। आधार दिलंच पाहिजे असं बंधन नाही त्याला। सुप्रीम कोर्टाने जे निर्देश घातले ना, दाखला त्यांच्याकडे नाही। अन्य कुठले आहेत, भरपूर दाखले दिलेले आहे याच्यामध्ये। भाडे करार दिलेला आहे, त्याच्यानंतर कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र दिलेलं आहे त्यावेळेचं, त्याच्यानंतर तुमचं LIC पॉलिसी आहे, शेतीचं उपलब्ध असलेले डॉक्युमेंट्स देखील त्यांनी, जमीन आणि शेती, बँक पासबुक असेल तर बँक पासबुकचं देखील आपण दिलेलं आहे।